सामन्याला सुरुवात होते. पहिलाच बॉल समोर टाकल्यानंतर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉलने सुरुवात होते. बॅटिंग करणारी टीम 1 मिनिट थांबायचं आहे. बॅटिंग करणारी टीम कृपया आपला 12 मान इकडे पाठवा लगेच. थोडासा पायावर टाकलेला बॉल आणि स्क्वेअर लेगला थोडीशी मिसफील्ड झाली आहे. सुरुवात होते आहे या दुसऱ्या सामन्याची. आपणा सर्वांचं स्वागत आहे. श्री महर्षी वाल्मिकी चषक चोपडा पर्व 2. एका बाजूला आहे टीम सॅक फायटर्स, त्यांच्या विरोधामध्ये एकविरा मोटर्स. टॉस एकविरा मोटर्स संघाने जिंकला. त्यांचा निर्णय प्रथमतः आम्ही गोलंदाजी करू. आमंत्रण बॅटिंगचं दिलंय सॅक फायटर्स संघाला. निर्धाव चेंडू. एका बाजूला महेंद्र कोडी, त्यांच्या सोबतीला दर्शन रायसिंग. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. कैलास देवराज या गोलंदाजीला जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात करत असताना या पॉवर प्लेची पहिल्या 2 बॉलवरती एकही धाव आली नाही. त्यानंतर मात्र एक सिंगल धाव खातं ओपन या ठिकाणी झालंय सॅक फायटर्स संघाचं. त्यानंतर आणखी एक डॉट चेंडू, निर्धाव चेंडू टाकलाय कैलास देवराजने. चला चला थोडासा वेळ कमी घ्या. ओके. पुन्हा एक वेळ समोर टाकलेला बॉल, हलक्या हाताने या बॉलला सन्मान दिला गेलाय. आणखी एक निर्धाव चेंडू. प्रेक्षक आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या दिवसातला दुसरा सामना. एका बाजूला आहे टीम सॅक फायटर, त्यांच्या विरोधामध्ये एकविरा मोटर्स. आडव्या बॅटने या बॉलला भिरकावून दिलंय. नाव आहे ज्या पद्धतीने हा फटका खेळलाय, अक्षरशः स्लाइटली ओव्हर पिच बॉल आणि शेवटच्या बॉलवरती या षटकाराने समाप्त केली आहे पहिल्या ओव्हरची. पहिला ओव्हर समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 7 धावा बिनबाद टीम सॅक फायटर्स. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात. करण देवराज या ठिकाणी सुरुवात करता आहेत. कैलाश देवराज यांचा पहिला ओव्हर जर पाहिला तर शेवटच्या बॉलवरती तो षटकार आला. इकॉनॉमी बिघडवली. 7 धावा त्या ठिकाणी आल्या. पहिलाच बॉल जर सुरुवात झाली आहे. निर्धाव चेंडूने पुन्हा एक वेळ स्क्वेअर लेगला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणताही नसणार आहे.
जोपर्यंत बॉल वरती क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉल बॉर्डरलाईनच्या पलीकडे आहे तो चौकार. श्री मंगल इंगडे यांच्या माध्यमातून हा चौकार. स्पॉन्सर आहे मंगल इंगडे. प्रत्येक चौकाराचे स्पॉन्सर पाहायला मिळतील. धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. महेंद्र कोळी त्यांच्या सोबतीला दर्शन रायसिंग ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. महेंद्रचा प्रयत्न याही बॉलवरती तोच होता. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये जास्त तर धावा करण्याचा प्रयत्न महेंद्रचा असतो. या अगोदरच्या 2 बॉलवरती आपण तेच पाहायला मिळालं आपल्याला महेंद्र यांच्याकडून. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये प्रॉपर टायमिंगने तो स्ट्रॉंग झोन आहे महेंद्रचा. परंतु मात्र रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न यावेळेला होता आणि खरं तर स्वतःला स्विच करण्याचा प्रयत्नही यावेळेला झाला, परंतु मात्र निर्धाव चेंडू असणार आहे. निर्धाव चेंडू. एक चौकार आला त्यानंतर चांगला कमबॅक त्या ठिकाणी करणचा पाहायला मिळतो आहे. आणखी एक वेळ स्लोवर वन बॅक ऑफ द हँडची ही डिलिव्हरी आणि पुन्हा एक वेळ आपल्या जर पाहिलं तर नक्कीच व्हेरिएशनने या ठिकाणी बांधून ठेवलंय महेंद्रला. आणखी एक निर्धाव चेंडू टाकला गेलाय. पॉवर प्लेचा दुसरा ओव्हर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती जर पाहिले तर स्थिरावली धावसंख्या 11 धावांवरती बिनबाद. टीम सॅक फायटर. यावेळेला नो बॉलचा इशारा. पंचांचा इशारा नो बॉल आहे. नक्कीच जर पाहिलं ना तर या नो बॉल वरती प्रयत्न होता मोठा फटका खेळण्याचा. येणारा बॉल फ्री हिट असणार आहे. फ्री हिट साठी आता दर्शन रायसिंग स्ट्रायकिंगला आहेत. दर्शनने या अगोदरच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती तो मोठा फटका षटकार लगावला होता. या फ्री हिट वरती आताच त्याला संधी पाहायला मिळते. फ्री हिटची संधी. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु मात्र बॉलच्या अगदी जवळही पोहोचणार नाही आहेत. ओके, तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. आपण बॉलिंग ऍक्शन चेक करायची आहे. या बॉलवरती चौकार जरूर आलाय परंतु मात्र तिसऱ्या पंच आता इन ऍक्शन असतील. प्रेक्षको, संपूर्ण ही स्पर्धा जी आहे आमच्या आयोजन समितीचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने या संपूर्ण स्पर्धेचं नियोजन आयोजन केलं म्हणजे मयूरजी सबकाडे असतील, त्यानंतर संपूर्ण त्यांची टीम असेल. श्री महर्षी वाल्मिकी चषक चोपडा पर्व 2 मैदानाच्या आतमध्ये. हा इट्स नो बॉल. हा फेकीच्या स्वरूपाचा नो बॉल आहे. तर नक्कीच आता गोलंदाज गोलंदाजी करू शकणार नाहीयेत. चला, पंचांनी दिलेला निर्णय अंतिम असणार आहे. चला, नो बॉलचा इशारा. पुन्हा एक वेळ नो बॉलचा इशारा. पुन्हा एक वेळ पुन्हा एक नो बॉल. फेकीच्या स्वरूपाचा नो बॉल या ठिकाणी पंचांनी दिलाय. आणि खरं तर हा गोलंदाज आता पूर्ण संपूर्ण स्पर्धेमध्ये आता बॅन झालाय. यानंतर कोणत्याही सामन्यामध्ये गोलंदाजी करू शकणार नाहीये. ओके ओके, एका सामन्यासाठीच बॅन असणार आहे. बघूयात कोण असतील गोलंदाजी ट्रॅक वरती. शेवटचा बॉल बाकी आहे परंतु येणारा बॉल नक्कीच फ्री हिट असणार आहे.
गणेश कोडी. तर या डॉट बॉलने नक्कीच ओव्हरची समाप्ती होईल. 2 ओव्हरचा पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 20 धावा बिनबाद टीम सॅक फायटर. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात आणि गोलंदाज ट्रॅकवरती बघूयात कोण असतील गोलंदाज. पहिलाच बॉल महेंद्रसाठी अगदी स्विंग पाहायला मिळाला. बॉल बाहेरच्या दिशेने वळवला गेला. लेग ज्या पद्धतीने पेश करतात गोलंदाज. गोलंदाज ट्रॅकवरती आहे अविनाश कोडी. अविनाशची सुरुवात डॉट बॉलने या ओव्हरची करत असताना रिव्हर्स स्वीप फटका चांगला स्विच केलाय. लोअर फुल टॉस होता आणि हा स्विच नाही तर स्वीट फटका पाहायला मिळतोय. महेंद्र कोडी यांच्या बॅट मधून हा येतोय. मंगल इंगळे यांच्या वतीने चौकार. त्याच पद्धतीने त्याच प्रकारचा रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला जर पाहिलं तर आपल्याच फॉलोथ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. आणखी एक डॉट बॉल. चौकारानंतर चांगला कमबॅक. 2 निर्धाव चेंडू लागोपाठ टाकलेत. धावसंख्या 24 धावा 24. आता सुद्धा फ्लाय स्लिपला फिल्डर आहेत. आणखी एक निर्धाव चेंडू. आतापर्यंत या ओव्हरमध्ये मात्र एकच चौकार आला. त्यानंतर मात्र मागचे 5 बॉल जर पाहिले तर 4 निर्धाव चेंडू टाकले गेलेत. सरासरी जर इकॉनॉमी बघितली तर मात्र 4 ची पाहायला मिळते आहे. परंतु मात्र बॉल या ठिकाणी जर पाहिला तर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एक टप्पा पाहायला मिळतोय. सिंगल या धावेच्या मदतीने ओव्हरची समाप्ती होईल. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 25 धावा बिनबाद टीम सॅक फायटर. कैलास देवराज आल्यात. आता ज्यांनी पहिलं ओव्हर त्या ठिकाणी अक्षरशः अचूक टप्प्यावरचा मारा करत हाताळला होता तेच आता त्यांच्या दुसऱ्या ओव्हरचा स्पेल कंप्लीट करण्यासाठी आल्यात. कैलास पुन्हा एक वेळ पायाचा वेध घेणारा चेंडू होता. अक्षरशः जर पाहिलं तर नक्कीच लेग बाईटचा इशारा पंचांचा पाहायला मिळतोय. सव्वीस धावेंवरती धावसंख्या जाऊन पोहोचेल. 26 धावा. महेंद्र कोळी यांच्या सोबतीला जर पाहिलं तर दर्शन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पॉवर प्ले मध्ये जशी पाहिजे तशी सुरुवात जरूर झाली नाही. त्यानंतर मात्र प्रयत्न एका बाजूला होता महेंद्रचा मोठा फटक्यांचा, मात्र त्यानंतर डॉट चेंडूही त्यांच्याकडून पाहायला मिळाले. टप्प्याचा बॉल दर्शनच्या बॅट मधून पुल सक्सेसफुल आणि ब्युटीफुल हा येतोय.
कुशाल कोडी यांच्या वतीने षटकार. पुन्हा एक वेळ लागोपाठ आताही पुल केलाय आणि बॉलला डिस्पॅच केलाय. डीप मिडल बाउंड्रीच्या पलीकडे हा येतोय दर्शनच्या बॅट मधून. पुन्हा एक वेळ कुशल कोळी यांच्या वतीने धमाकेदार सिक्सर. पुन्हा एक वेळ टॉपेज झालाय. कॅच ड्रॉप. हो 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 काय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खरं तर मात्र बघा ज्या फलंदाजांवरती आज नजरा आहे दर्शन सारख्या फलंदाजाला या ठिकाणी जीवदान मिळते. कॅच ड्रॉप झालाय दर्शनचा. या अगोदरच्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके आलेत आणि कॅच सुद्धा ड्रॉप झालाय. पुन्हा एक वेळ जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा वाईटचा पाहायला मिळतोय. एक अवांतर धाव जोडली जाईल. खरं तर आमचे ऑफिशियल स्कोरर का जळगाववरून आमंत्रित आहे. हिमांशू आपल्या सोबतीला आहेत प्रत्येक स्कोरची अपडेट आम्हाला देत असताना. पुन्हा एक वेळ अतिरिक्त उसडी डॉट बॉल निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूने नक्कीच ओव्हरची समाप्ती होती. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 39 धावा 39. बिनबार टीम सॅक फायटर. जसं पहिला एंड चेंज झाला तसाच या मॅच मध्ये विकेट पाहायला मिळतोय. थर्टी 39 धावांवरती पहिला गडी बाद झालाय. पुन्हा एक वेळ जर पाहिलं तर पायात टाकलेला बॉल बॅटच्या खालून अगदी निघून गेलाय. 39 धावांवरती आता धावसंख्या स्थिरावली आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट आली महेंद्रची. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह चांगला करत असताना जमीन लगता फटका खेळून काढलाय. सिंगल धाव जोडली जाईल. सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या आता 40 धावा. एका बाजूला आहे दर्शन रायसिंग. ज्युनियर रायसिंग आज बॅटिंग साठी पाहायला मिळत आहेत. खरं तर शुभम रायसिंग यांचे छोटे बंधू आहेत. एक उजवा हाताचे फलंदाज, दुसरे डाव्या हाताचे फलंदाज आणि दोन्ही विध्वंसक बॅटर आहे. एका बाजूला जर पाहिलं तर दर्शन काय हार्ड हिटिंग अबिलिटी या फलंदाजाकडे आहे.
रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, फॉलिंग रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता, परंतु थोडासा जर पाहिला ना तर बॉलच्या लाईन मध्ये एवढे दर्शन पाहायला मिळाले नाही, त्यामुळे हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती आता 40 धावांवरती स्थिरावली आहे. या ओव्हरची सुरुवात पुन्हा एक वेळ फुलर लेनचा बॉल होता, बॅटच्या खालून अगदी वेगाने निघून सुद्धा गेला आणि तेच पाहायला मिळालं. 40 धावा धावफलकावरती 40. सिंगल घेण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स, नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी आहे, परंतु मात्र तोपर्यंत सिंगल धाव जोडली गेली आहे. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून अण्णासो आमदार चंद्रकांतजी बळीराम सोनवणे या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहे. डॉक्टर परीक्षित बाविस्कर, नगराध्यक्ष नगरपालिका अमळनेर. त्यानंतर सौ सुरेखाताई रोहिदास बाविस्कर, ट्रॉफी स्पॉन्सर आमचे आहेत सरपंच गोरगावले बुद्रुक. त्यानंतर कुशाल एकनाथ कोडी जे आहेत ते संपूर्ण सिक्सरचे स्पॉन्सर आहेत. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 41 धावा, एक गडी बाद टीम सॅक फायटर. संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून जी ही स्पर्धा आपल्यापर्यंत लाईव्ह व्हिजनच्या माध्यमातून या ठिकाणी पोहोचते, यूट्यूब लाईव्हचे स्पॉन्सर आहे सन्माननीय श्री बाळू मुरलीधर बाविस्कर कोळंबा यांच्याकडून. त्याचबरोबर बॅटिंगचे पवेलियनचे जे स्पॉन्सर आहे महेंद्र प्रल्हाद ठाकरे. बॉलिंग पवेलियन जे आहे सागरजी कोळी यांच्या वतीने. बॅटिंग एंड आणि बॉलिंग एंड आपण जर बॅटिंग एंड बघितला तर बळीराजा ठिबक, अभिषेक सूर्यवंशी अडावत यांच्याकडून. त्याच्यानंतर बॉलिंग एंडचे प्रायोजक आहे अरुण आनंदा बाविस्कर, कोमल गार्डन, गोरगावले बुद्रुक. त्यानंतर जर पाहिलं तर ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक आहे गुंजन एंटरप्राइजेस, सुनील सुरेश कोडी मासलेकर. टॉस्का बॉचचे आमचे प्रायोजक आहेत भाऊसाहेब दुर्योधन बाविस्कर, उपसरपंच वडगाव कोळंबा. त्यानंतर आमचे फूड स्पॉन्सर आहेत ज्यांच्या वतीने या ठिकाणी संपूर्ण खेळाडूंची जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केली गेली आहे. श्री स्वप्नील कोडी असतील, PSI बीड गोडगाव, श्री भगवान कोडी API मालेगाव खामखेडा, श्री सागर ठाकरे रिया पेवर ब्लॉक चोपडा, नंतर श्री हेमंत प्रकाश वाणे, प्रकाश प्रोविजन गलंगी. नो बॉलचा इशारा पंचांचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. फेकीच्या स्वरूपाचा नो बॉल आहे. नो बॉल या ठिकाणी असणार आहे. येणारा बॉल फ्री हिट, फ्री हिटची संधी आणि स्ट्रायकिंगला आहे दर्शन. सिंगल, सिंगलच्या मदतीने आता नॉन स्ट्रायकिंगला जात असताना पाहायला मिळतील दर्शन रायसिंग. जर पाहिलं तर मागच्या 16 बॉलमध्ये 24 धावांवरती हा फलंदाज खेळतोय. 6व्या ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला पंकजला सुद्धा त्याच पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. पंकज उजव्या हाताचे फलंदाज आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल पाहायला मिळेल.
एवढ्या थोडासा पटकलेला चेंडू होता, तेवढ्या चांगल्या पद्धतीने फटका खेळून काढला आणि बॉल जातोय अगदी स्कर्ले बनवलांच्या पलीकडे. हा येतोय श्री मंगल इंगळे यांच्या वतीने चौकार. स्क्वेअर लेगला आताही फटका खेळून काढलाय. नक्कीच नो बॉलचा इशारा यावेळेला पाहायला मिळेल. नो बॉल हा फ्रंट फूटचा नो बॉल आहे. यावेळेला आडव्या बॅटने भिरकावून दिलं या बॉलला आणि बॉल जातोय अगदी मिड विकेट बाउंड्री लाईनला क्लिअर करत. हा येतोय श्री कुशाल कोळी यांच्या वतीने हा मॅक्झिमम षटकार. तर 6 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 69 धावा, 69 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम सॅक फायटर्स.
अविनाश आल्या ते गोलंदाजी ट्रॅक वरती 7व्या ओव्हरची सुरुवात. पहिलाच बॉल डॉट बॉलने सुरुवात होते. धावसंख्या 69 धावांवरती स्थिरावली आहे. 7व्या ओव्हरची सुरुवात. फिल्डर त्या ठिकाणी आहे अलॉंग दी कार्पेट. फटकन नक्कीच एक धाव देऊन जाईल. 70 धावसंख्या धावफलकावरती. तिसऱ्या जर पाहिलं तर 7व्या ओव्हरची सुरुवात या ठिकाणी अविनाश करता आहेत. टॉपेज झालाय, बॉल हवेत आहे, परंतु मात्र अविनाशने काय झेल पकडलाय. शेवटच्या क्षणांपर्यंत बॉलवरती नजरा ठेवल्या आणि शेवटच्या अगदी अटेम्प्ट मध्ये कॅचला कंप्लीट केलं गेलंय. धक्का क्रमांक लागतो आहे पहिला. दुसरा माफी असावी, दुसरा धक्का लागतोय टीम सॅक फायटर संघाला. 70 धावांवरती दुसरा गडी बाद. सचिन कोडी पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, बॉल हवेत आहे, कॅच ड्रॉप सुद्धा झालाय. लंगनला क्षेत्ररक्षक होते, कॅच होऊ शकला असता, परंतु मात्र कॅच ड्रॉप झाला. एक सिंगल धाव. आता दर्शन स्ट्रायकिंगला येतील. दर्शन रायसिंग जर पाहिलं तर 19 बॉल 26 धावांवरती खेळतायत. 2 चेंडू शेष या 7व्या ओव्हरचे. पुन्हा एक वेळ फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंगने या बॉलला भिरकावून दिलाय. दर्शन रायसिंगच्या बॅट मधून हा येतोय षटकार. तर ओव्हरची समाप्ती. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 77 धावा, 2 गडी बाद टीम सॅक फायटर. पहिल्याच बॉलवरती ठिकाणी सिंगल. आडव्या बॅटने खराब चेंडू आणि खराब बॉलवरती प्रहार मात्र दर्शनच्या बॅट मधून हा येतोय कुशल कोडी यांच्या वतीने. हा झणझणीत षटकार. खरं तर मात्र अगदी दुसऱ्याच बॉलवरती हा षटकार आलाय. धावसंख्या आता 84 धावांवर जाऊन पोहोचते. 84 84 धावा. पुन्हा एक वेळ प्रॉपर टायमिंगने याही बॉलला भिरकावून दिलाय, अक्षरशः घुटना टेकलाय आणि पुन्हा एक वेळ षटकार आलाय. दर्शन यांच्या बॅट मधून जर पाहिलं तर आता मात्र धावा
अक्षरशः ठोकल्या गेल्यात. धावसंख्या आता 23 बॉल 44 धावांवरती खेळतोय. 44 धावांवरती आपलं वैयक्तिक या ठिकाणी या खेळीला साकारलाय दर्शनने. मात्र 6 धावांची गरज त्याला त्याच्या अर्धशतकासाठी असणार आहे. धावसंख्या आता 90 धावांवरती जाऊन पोहोचते. चांगला चेंडू कमबॅक पाहायला मिळतो या बॉलवरती. त्याच्या बॉलवरती षटकार लागोपाठ जर पाहिलं तर 2 बॉल 2 षटकार आलेत. त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू थोडासा जर पाहिला तर ऑन साइडला फिल्डर आहे. दुसरा धावेचा कॉल. स्ट्रायकिंग एंडला फेकी, मात्र फेकी तेवढ्या वेगाने आली नाही आहे. 2 धावा पूर्ण होतील या बॉलवरती. 2 धावेच्या मध्ये धावसंख्या 42. 46 धावांवरती आता दर्शन पोहोचल्यात. शेवटचा बॉल असणार आहे या इनिंगचा. मात्र अर्धशतकासाठी 4 धावा दूर आहेत दर्शन. नो बॉलचा इशारा. नो बॉल प्लस षटकार, म्हणजेच की या षटकाराने अर्धशतक पूर्ण झालं आहे. नाव आहे दर्शन. दर्शन रायसिंग, ज्युनियर रायसिंग आज मात्र का बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. अक्षरशः धावांचा पाऊस आलाय दर्शनच्या बॅटमधून. 26 बॉल आणि 52 धावांवरती खेळत असताना दर्शन 7 षटकाराने 1 चौकार लगावलाय आजच्या दिवसात याने. आता 99 धावांवरती धावसंख्या जाऊन पोहोचते आहे संघाची. मात्र 1 धाव दूर आहे 100 पार धावसंख्येकडून. परंतु मात्र हा शेवटचा बॉल असणार आहे. रिव्ह्यू संपलाय आपला. शेवटचा बॉल या इनिंगचा आणि धावसंख्या धावफलकावरती 99. या बॉलवरती जर पाहिलं तर सिंगल जोराने घेतली आहे. वेगाने धाव कंप्लीट करत असताना फंबल मैदानाच्या आतमध्ये आणि 2 धावा पूर्ण होतील. या 2 धावेच्या मदतीने जर पाहिलं तर 100 पार धावसंख्या गेली आहे. 101 सॅक फायटर संघाची आणि 102 धावा बनवाव्या लागतील या दुसऱ्या डावामध्ये टीम एकविरा मोटर संघाला. चला बॅटिंग टीम बॉल चॉईस करून घ्यायचा आहे, लवकर या.
103 धावांचं एक मोठं लक्ष ठेवलंय 8 ओव्हरच्या या निर्धारित सामन्यामध्ये टीम सॅक फायटर संघाने एकविरा मोटर संघासमोर. टॉस या ठिकाणी संपन्न झालाय. कृपया बॅटिंग टीमचा एक खेळाडू इकडे पाठवा. बॅटिंग टीमचा एक खेळाडू इकडे पाठवा लगेच. करण देवराज आणि योगेश कोडी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळते आहे. आणि बळीराम बाविस्कर गोलंदाजीची सुरुवात करत असताना या पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये रेवड स्वीपचा फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क तेवढा मात्र झाला नाही. पहिले 3 बॉल निर्धाव चेंडू, 103 धावांचं मोठं लक्षाचा बाटला करत असताना सुरुवात मात्र पॉवर प्लेमध्ये तुम्हाला वेगाने करावे लागेल. धावा तुम्हाला लागोपाठ कराव्या लागतील. प्रत्येक ओव्हरमध्ये मॅक्झिमम 2 फटक्यांची नितांत गरज या ठिकाणी असणार आहे. त्या पद्धतीने सुरुवातही करावी लागेल. बघण्यासारखं की काय ती सुरुवात करण या ठिकाणी करून देतील का, परंतु मात्र अप्रतिम मारा होतोय गोलंदाजीमध्ये. बळीराम बाविस्कर अनुभव या गोलंदाजाकडे आहे, त्यामुळे जर पाहिलं तर पहिले 4 बॉल अक्षरशः निर्धाव अचूक टप्प्यावरची गोलंदाजी. हाय बॉल कव्हर्स मध्ये फटका खेळलाय, बॉल फिरलाय जरूर, परंतु मात्र कोणतीही धाव याही बॉलवरती येणार नाहीये. मागचे 5 बॉल निर्धाव चेंडू टाकल्यात, एकही धाव मागच्या 5 बॉलवरती नाहीये. निर्धाव चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये पहिलीच ओव्हर मेडन ओव्हर पाहायला मिळते. बळीराम बाविस्कर यांच्याकडून जर पाहिलं तर अचूक टप्प्यावरचा मारा, अक्षरशः बॅटला बॉल सुद्धा लागू दिला नाहीये. आणि पहिले जर 6 चेंडू बघितले पहिल्या ओव्हरमध्ये तर निर्धाव चेंडू टाकल्यात. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर खातही ओपन झाला नाहीये टीम एकविरा मोटर संघाचं. करत असताना या बॉलला आता कुठे खातं ओपन झालंय पहिल्याच बॉलवरती. योगेश कोडी पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती खातं ओपन करून देत असताना आपल्या संघासाठी. एका बाजूला जर पाहिलं तर करण मागच्या जर ओव्हरमध्ये बघितलं तर नक्कीच रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न झाला. आणखी एक निर्धाव चेंडू. वारंवार जर पाहिलं तर प्रत्येक बॉल जर पाहिला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय करणकडून. बॉलच्या लाईन मध्ये त्या ठिकाणी जात नाहीये. यावेळेला मात्र जागा बनवली, करणच्या बॅट मधून येतोय. यावेळेला प्रहार अप्रतिम पाहायला मिळतोय आणि हा षटकार पाहायला मिळेल. थँक्यू. ज्या मोठ्या फटक्याची गरज होती तो मोठा फटका नक्कीच आलाय जरूर, परंतु यावेळेला बॉल फिरलाय. बॅकअप उपलब्ध आहे त्यामुळे मात्र एकच धाव जोडली जाईल. प्रयत्न काय होता करण यांचा तर नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं मोठा फटक्यांचा प्रयत्न, परंतु जो फटका आता एक थोडासा आत्मविश्वास देऊन जाईल करणारा जो फटका षटकार यावेळेला या ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय. परंतु बॉल हवेत आहे, वर गेलाय, दूर नाही. फिल्डर बॉलच्या खाली मिस जजमेंटल कॅच वरती गेले आणि बॉल जातोय अक्षरशः एक्स्ट्रा काउंटरच्या पलीकडे. आहे तो श्रीमंगल इंगळे यांच्या वतीने चौकार.
अपील आहे, लाऊड अपील आहे, परंतु मात्र जर पाहिलं तर निर्धाव बॉलने ओव्हरची समाप्ती, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 12 धावा, बिनबाद टीम एकविरा मोटर्स. हॅलो, लवकर लवकर स्टार्ट करायचं आणि बळीराम आले आता गोलंदाजी ट्रॅक वरती. बळीराम बावीसकर ज्यांनी पहिलाच ओव्हर जर पाहिला ना तर निर्धाव चेंडू मेडन पाहायला त्यांच्याकडून पाहायला मिळाला होता, परंतु मात्र त्याच पद्धतीने सुरुवात केली जाते आहे या ओव्हरची सुद्धा. षटक क्रमांक 3 ची सुरुवात अगदी निर्धाव चेंडूने. एका बाजूला तोच फलंदाज त्यांच्या विरोधामध्ये पाहायला मिळतोय करण. पुन्हा एक वेळ जर पाहिला तर स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, त्या ठिकाणी फिल्डर सजवला गेलाय. मिसफील्ड मैदानाच्या आतमध्ये जरूर होईल, परंतु मात्र एकच मात्र सिंगल धाव जोडली जाईल. एका बाजूला जर पाहिलं तर आत्ता मागच्या कुठे 8 बॉल मध्ये एकच धाव खर्च केली आहे बळीराम यांनी. बळीराम बावीसकर, अनुभव दांडगा आहे या गोलंदाजाकडे. वा वा वा, काय बॉल आहे, अपील केली गेली आहे, परंतु मात्र विश्वास कमी होता या अपील मध्ये. निर्धाव चेंडू, फुलटॉस बॉल, बॉल हवेत, फिल्डर बॉलच्या खाली येत आहेत, परंतु मात्र बॉल पर्यंत नाही पोहोचणार आहेत. दुसरा धावेचा कॉल होतोय, परंतु आता एकाच धावेवरती समाधानी राहावं लागेल. सुंदर नियोजन आयोजन संपूर्ण स्पर्धेचं श्री महर्षी वाल्मिकी चषक पर्व 2च्या माध्यमातून आलेल्या सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, आमच्या सर्व मान्यवरांचं मी समालोचक अनिकेत स्वागत करतोय. पुन्हा एक वेळ या बॉलला अगदी दिशा देण्याचा प्रयत्न. आणखी एक निर्धाव चेंडू, शेवटचा बॉल, धावसंख्या 14 धावांवरती. तिसरा ओव्हरचा शेवटचा बॉल असणार आहे. निर्धाव बॉल, डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती होती आहे, म्हणजेच की 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 14 धावा, बिनबाद टीम एकविरा मोटर्स. पुढचे 30 बॉल आणि 88 धावांची गरज. खरं तर त्यांच्याच माध्यमातून सॅक फायटर संघ चालवला जातो. नाव आहे बळीराम बावीसकर, स्वतः संघ मालक आहे. खरं तर संघ मालकाकडून ज्या पद्धतीने गोलंदाजीची अपेक्षा संघाची असते, त्या अपेक्षेवरती ठाम राहत तो विश्वास का त्यांच्या खेळाडूंचा त्यांच्यावरती आहे ते दाखवलंय यावेळेला. या इनिंग मध्ये पहिला ओव्हर जर पाहिला तर अक्षरशः मेडन टाकला, त्यानंतर आताही याही ओव्हर मध्ये मात्र इकॉनॉमिकल राहिल्यात. ओव्हर दी कव्हर, प्रॉपर टायमिंगने फटका अक्षरशः सजवला गेलाय आणि या येथील श्री मंगल इंगडे यांच्या वतीने 4 धावा. तर अक्षरशः पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती अक्षरशः लॉफ्टेड ड्राईव्ह खेळत असताना फटका प्रॉपर रित्या या ठिकाणी केला होता आणि 4 धावाही प्राप्त होतील. 18 धावसंख्या धावफलकावरती. पुन्हा एक वेळ फाईन लिगला
फिल्डिंग चांगली आहे, अप्रतिम फिल्डिंग. धावा वाचवल्या आपल्या संघासाठी, एकूण 2 धावांचा बचाव. ज्या फिल्डिंगची गरज आहे ना, अक्षरशः 100% ते असताना मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग त्याच पद्धतीने करावी लागते. बघा जरूर 103 धावांचं मोठं लक्ष सजवलं असलं तरी सुद्धा कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न होईल या इनिंगमध्ये. त्याचाच प्रयत्न करत असताना सॅक फायटरचे संपूर्ण खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान पंचांचा इशारा वाईटचा येतोय. वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 21. पुन्हा एक निर्धाव बॉल, पुन्हा एक निर्धाव चेंडू. समोर खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. बॉल दूर आहे, वर गेलाय, दूर नव्हता बॉल. स्वतःच गोलंदाजी करत असताना त्या ठिकाणी पंकज बॉलच्या खाली गेले, परंतु मात्र कॅच ड्रॉप सुद्धा झालाय. जागा बनवली आडव्या बॅटने, जणू काही या बॉलला फेकून दिले. डीप स्क्वेअर लेग बॉल लाईनकडे. पंचांचा इशारा, हा येतोय षटकार. कुशाल कोडी यांच्या वतीने हा धमाकेदार सिक्सर. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा, 25 बॉल 74 करायच्यात. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, समोरच्या दिशेला प्रॉपर टायमिंगने बॉल वेगाने ट्रॅव्हल करतोय. एक्स्ट्रा गार्ड लाईनच्या पलीकडे हा येतोय श्रीमंगल इंगडे यांच्या वतीने चौकार. 4 ओव्हरचा खेळ समाप्त आणि आता एंड चेंज होणार आहे, परंतु मात्र 24 बॉल आणि 70 धावेची गरज यानंतर असणार आहे टीम एकविरा मोटर्स संघाला. चला लगेच स्टार्ट करायचं आहे, सामन्याला सुरुवात करा. महेंद्र कोडी बॉलिंग साठी सुरुवात करतील या दुसऱ्या एंडने. 24 बॉल आणि इथून 70 धावांची गरज आहे.
यावेळेला जर पाहिलं तर विकेट आली आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट येईल. धक्का क्रमांक पहिला लागेल टीम एकविरा मोटर संघाला. योगेश कोळी बाद. टॉपेज झालाय. बॉल हवेत आहे. पंकज बॉल पर्यंत पोहोचतील का, परंतु मात्र पंकजच्या डोक्यावरून बॉल जाईल डीप फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. येतोय श्री मंगल इंगडे यांच्या वतीने चौकार. अविनाश कोडे पहिलाच बॉल या ओव्हरची सुरुवात चौकाराने होते. आणखी एक वेळ लोअर फुल टॉस होता. जसा पाहिजे तसे या बॉलला खेळू शकले असते अविनाश, परंतु मात्र निर्धाव चेंडू येईल. 21 बॉल 66 धावेंची गरज आहे. इनसाइड आउट. ओव्हर कव्हर एक्स्ट्रा कव्हरला बॉल. प्रयत्न चांगला झाला होता अडवण्याचा, परंतु मात्र बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर यांच्या पलीकडे. श्री कुशाल खोडी यांच्या वतीने येतोय पुन्हा एक वेळ धमाकेदार सिक्सर. अपील आहे. बॅटची कडा आहे. षटकार आला त्यानंतर वार पुन्हा एक वेळ आता पलटवार केला जाईल महेंद्रकडून आणि विकेटचं पतन. अविनाश कोडी आता बॅक टू दी पविलियन. धक्का क्रमांक दुसरा टीम एकविरा मोटर संघाला लागतोय. धावसंख्या दाखवल्यावरती 43 43 धावा. पुन्हा एक वेळ खोलवर टप्प्यावरचा बॉल. या डॉट बॉलने नक्कीच ओव्हरची समाप्ती होईल. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 43 धावा. 18 बॉल 59 धावांची गरज. अठरा बॉल 59 धाव्यांची गरज आहे. 43 धावा धावफलकावरती झाल्या दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 18 बॉल 59 धाव्यांची गरज. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आखूट टप्प्याचा बॉल पुल करत असताना या बॉलवरती सूरज भाविस्करच्या बॅटमधून येतोय कुशाल गोडी यांच्या वतीने षटकार. माफी असावी. करण यांच्या बॅटमधून षटकार आलाय. पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती षटकार. चंद्रभान कोडी
17 बॉल 53 धावांची गरज. 17 मध्ये करायच्या 53 धावा. पुन्हा एक वेळ बॉल हवेत आहे. कॅच होऊ शकते. कॅच पकडला गेलाय. पहिल्या बॉलवरती वार आता केला गेलाय पलटवार आणि सूरजचा खेळ करणचा खेळ या ठिकाणी चंद्रभान यांनी केलाय समाप्त. धक्का क्रमांक 3 मोठा धक्का लागतोय टीम एकविरा मोटर्स संघाला. एवढ्याला जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला एका हाताने बॉलला अडवल्या गेलाय. सिंगल धाव जोडली जाईल. बाउंड्री चेक ची मागणी या ठिकाणी असणार आहे. धावा वाचवल्या गेल्या सेफ असणार आहे. 15 बॉल आणि 52 धाव्यांची गरज. बॉल सरळ हातामध्ये कव्हरच्या हातामध्ये बॉल आणि सूरजचा खेळ इथे समाप्त आणि बळीरामचा चांगला जाईल. धक्का क्रमांक 4 टीम एकविरा मोटर संघाला. हॅलो तर 100वी कॅच कंप्लीट केली आहे बळीराम यांनी. बळीराम बावीसकर यांनी आज 100वी कॅच कंप्लीट केली आहे. आतापर्यंत 100 कॅचेस सेफ हँड म्हणून जाणले जातात. बळीराम बावीसकर 100 कॅच त्या ठिकाणी आज त्यांनी कंप्लीट केले आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक समोरच्या दिशेला फटका खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. बॉल अडवला जाईल. ओके चेक करायचंय. बाउंड्री चेकची मागणी आहे. सेफ असणार आहे. वाईटचा इशारा. एक्स्ट्रा धाव जोडली जाईल. वाईड. पुन्हा एक वेळ वाईटचा इशारा. पुन्हा एक अवांतर धाव जोडली जाईल. तेरा बॉल 50 धाव. 13 बॉल 49 धावा कराव्या लागणार आहे. पुन्हा एक वेळ वाईटचा इशारा. पुन्हा एक वेळ वाईट बॉल.
अपील आहे. अपील ओव्हरची समाप्ती होते आहे. पुढचे 12 बॉल आणि 48 धावांची गरज आहे. महेंद्र कोडी सुरुवात करतील. 7व्या ओव्हरची 12 बॉल आणि 48 ची गरज होती. पहिलाच बॉल जर पाहिला तर वाईडने सुरुवात, म्हणजे 47 ची गरज पुढच्या 12 बॉल मध्ये. बॉल हवेत आहे. पवन खाली. पवन नाही करणार चुकी आणि विकेटचं बटन. धक्का क्रमांक 5 वा टीम एकविरा मोटर संघाला लागतोय. तर कैलास या ठिकाणी बाद होतील. कैलास यांच्या रुपयामध्ये धक्का क्रमांक 4. पहिलाच बॉल लाऊड अपील आहे. तर पहिलाच बॉल होता गणेश कोडी यांच्यासाठी आणि पहिल्याच बॉल वरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. दहा बॉल 47 ची गरज. कृष्णा कोडी नवीन बॅटर आता आल्यात. 10 बॉल मध्ये 47 धावांची गरज. विकेट आली आहे. खरं तर महेंद्रच्या खात्यामध्ये सुद्धा विकेट. आज महेंद्रने 4 विकेट आपल्या नावी केल्या. काय फायफर लगावेल का महेंद्र हे सुद्धा बघण्यासारखं आहे. पुन्हा एक वेळ फुल लेनचा बॉल. आणखी एक निर्धाव चेंडू. 9 बॉल 47 ची गरज आहे. 9 बॉल मध्ये 47 धावा कराव्या लागतील. 9 बॉल 47 47 धावांची गरज. बॉल हवेत आहे. विकेट येऊ शकते. ओ कॅच ड्रॉप. जर हे विकेट जर कॅच पकडला गेला असताना तर 5 विकेट या ठिकाणी महेंद्र आपल्या नावी करू शकला असता, परंतु मात्र कॅच ड्रॉप झालाय. धाव मिळेल या बॉलवरती. एकूण एक सिंगल धाव जोडली जाईल. 8 मध्ये 46 करायच्यात. 8 बॉल 46 धावांची गरज. स्लोअर वन आहे. बॅक ऑफ दी हँड. चांगली डिलिव्हरी पेश केली. व्हेरिएशन आहे महेंद्रकडे. खरं तर पाहिलं तर युवा गोलंदाज आहे. ज्या पद्धतीने विविधता पाहिजे एखाद्या गोलंदाजाकडे, त्या पद्धतीची विविधता त्याच्याकडे आहे. त्याचाच फायदा त्यालाही मिळालाय. अगदी 4 विकेट त्याने आपल्या नावे केल्या आजच्या दिवसात. पुन्हा एक वेळ बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र बॉल पर्यंत पोहोचतील. समोर टप्पा पाहायला मिळतो आहे. सिंगल धाव. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 57 धावा. 6 गडी बाद. आता 6 बॉल आणि 45 धावा कराव्या लागतील. नक्कीच रन आला नाहीये. शेवटच्या बॉलवरती डॉट पाहायला मिळतोय. 6 बॉल आणि 45 धावांची गरज.
शेवटचे 6 बॉलाने गोलंदाजी ट्रॅकवरती चंद्रभान पाहायला मिळतील. लोअर फुल टॉस ऑन साइडला फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील. चला यानंतरचा होणारा सामना दोन्ही संघाचे कॅप्टन कृपया प्लेइंग 11 द्यायची आहे. चला लवकर यानंतरचा सामना जो आहे दोन्ही संघाचे कॅप्टन कृपया प्लेइंग 11 द्या. 5 मध्ये 45 करायचे आहेत. बॉल हवेत वर गेलाय, दूर नाही. नो मॅन्स लँड मध्ये बॉल जाऊन आदळतोय, त्यामुळे एकच धाव जोडली जाईल. पुढचे 4 बॉलांनी 44 धावा कराव्या लागतील. 4 मध्ये 44 धावांची गरज. नॉन स्ट्रायकिंग हिंडला फेकी आहे, परंतु मात्र धाव जोडल्या जाईल. 3 बॉल आणि 43 धावांची गरज. 3 बॉल मध्ये करायचे 43. फुलटॉस आणि फुलटॉस बॉल वरती अक्षरशः आडव्या बॅटने बॉलला फेकून दिलाय. डीप मिड विकेट बॉर्डर लाईनच्या पलीकडे हा षटकार आलाय. म्हणजेच की 2 बॉल आणि इथून करायचे 37 धावा. 2 बॉल मध्ये 37 धावांची गरज आहे. पुन्हा एक वेळ बॉल हवेत आणि बॉल पाठवलाय. पुन्हा एक वेळ डीप विकेट बॉलच्या पलीकडे लागोपाठ 2 बॉल 2 षटकार. मुकेश साळुंखे यांच्या बॅटमधून शक्तीचं प्रदर्शन पाहायला मिळते. शेवटचा बॉल बाकी असणार आहे आणि शेवटच्या बॉलवरती 31 धावांची गरज आहे. खरं तर हा सामना जिंकलाय बघण्यासारखं, कारण सॅक फायटर संघाने तशी एक बलाढ्य आणि मोठी धावसंख्या बनवली होती. वाईटचा इशारा या दरम्यान पाहायला मिळतोय. बॉल हवेत आहे, वर गेलाय, जास्त दूर नाही आहे. फिल्डर बॉलच्या खाली आले आहेत आणि शेवटच्या बॉलवरती विकेटचं पतन मुकेश बाद आणि सामना जिंकलाय सॅक फायटर संघाने. वेल प्लेड टीम. एकविरा मोटर्स आणि अभिनंदन असेल सॅक फायटर संघाचं.